क्रिस्पी एकदम गरम गरम एवढं काही खास नाही. या दोघांच्या या दोन वेगवेगळ्या प्रतिक्रिया बघून तुम्ही कन्फ्यूज झाले असाल ना, तर थांबा मी सांगते. तर झालं असं की आज आम्ही आलोय मालवणमधल्या खूपच फेमस अतिथी बांबू या नॉनव्हेज रेस्टॉरंटला. गुगलवरचे अनेक रिव्ह्यूज इतके जबरदस्त होते की इथे यायचं ठरवलंच. रेस्टॉरंटकडे जाताना असं एक छोटंसं दुकान आहे जिथं शंख, माळा, नेकलेस, अनेक ज्वेलरी व ट्रिपची छोटीशी आठवण म्हणून क्यूट असे सोवेनियर आपण घेऊन जाऊ शकता. ते बघत बघत 10-15 मिनिट नवरोबाला ऑब्व्हियसली लाईनीत उभं करून आम्ही वेटिंग पिरियड हा शॉपमध्येच घालवला आणि आमची मग शॉपिंग झाली आणि लगेच जागा मिळाली. इथली फेमस फिश थाळी आणि प्रॉन्स आणि फिश फ्राय आम्ही लगेच ऑर्डर केला. सगळीकडे अतिशय गर्दी आहे, पण आम्हाला 10-15 मिनिटातच आम्हाला आमची जागा मिळाली होती. त्यामुळे मुलंही खुश होती आणि लवकरच जेवायला सुरुवात झाली. माझी लेक तर प्रॉन्सवर तुटूनच पडली, तिला खूपच आवडले. आणि माझा मुलगा तो पहिल्यांदाच प्रॉन्स टेस्ट करत होता, म्हणून त्याला ते थोडेसे स्ट्रेंज वाटत होते. ह्याच्यामध्ये हाडं नाही आहेत, हे कसं लागतंय गिळगिळीत असं म्हणून त्याने ते अजिबातच खाल्लं नाही. एवढे चमचमीत पदार्थ बघून तुम्हाला माझ्या थाळीत तर इंटरेस्ट नसेलच तरीही दाखवते. ही आहे माझी व्हेजिटेरियन थाळी. ऑथेंटिक कोकणी असं हे फूड होतं, पण काही असं चमचमीत का नव्हतं. अरे लावा रे शोध काहीतरी व्हेजिटेरियन चमचमीत गोष्टींचा. जाऊ दे, माझं दुःख तर नेहमीच आहे. तुम्ही फोकस करा आता आपल्या नॉनव्हेज पदार्थांवर. कसं आहे ते बघूयात. कसं आहे फिश? छान आहे, क्रिस्पी आहे का? एकदम असं क्रिस्पी, वरून क्रिस्पी अजून सॉफ्ट. तुला आवडलं का? प्रॉन्स आवडले का? एवढं काही खास नाही. आता सांग प्रॉन्स कशी? क्रिस्पी एकदम गरम गरम फिश करी, एक्स्ट्रा रस्सा, परत सोलकडी, मोठ्या फिशचं साईज, पोळ्या, कांदा. तर तुम्हालाही ऑथेंटिक मालवणी स्वाद चखायचा असला तर तुम्हीही अतिथी बांबू ह्या व्हेज नॉनव्हेज रेस्टॉरंटला नक्की भेट देऊ शकता. आणि आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन ठिकाण आणि नवीन चव घेऊन. धन्यवाद.